नमस्कार, मी डॉक्टर मृण्मयी आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत एका गंभीर आजाराविषयी, म्हणजेच यकृताच्या सिरोसिस विषयी। लिव्हर सिरोसिस हा नक्की काय आजार आहे आणि मॉडर्न होमिओपॅथीमध्ये त्यावर कशा पद्धतीने उपचार केले जातात याविषयी जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमातून। आज आपल्या बरोबर आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते। सर, आपण म्हणतो की लिव्हर सिरोसिस हा अतिशय गंभीर असा आजार आहे, तर त्याचं गांभीर्य काय आहे, तुम्ही काय सांगाल? लिव्हर सिरोसिस हा जीवावरचं दुखणं आहे। हां, हे सगळ्यात महत्त्वाचं गांभीर्य की लिव्हर सिरोसिस झालं तर मृत्यू ठरलेला, अशा प्रकारची एक मान्यता आहे। बरं, कारण ती लक्षणं जी आहेत, ज्यावेळेला सिरोसिस मोठ्या प्रमाणामध्ये होतोय त्यावेळेला लक्षणं खूप तीव्र स्वरूपाची असतात। तीव्र स्वरूपाच्या लक्षणांमध्ये पोटात पाणी होणं आणि रक्ताच्या उलट्या होणे। त्यात रक्ताच्या उलट्या होणं हे गंभीर लक्षण आहे। जर रक्ताची उलटी खूप मोठ्या प्रमाणात झाली तर पेशंटचा जागेवर मृत्यू होऊ शकतो। अच्छा, त्यामुळे ते तसं जीवावरचं दुखणं आहे। खरंय। पण हे जे जीवावरचं दुखणं आहे, तर आपल्याकडे असे अनेक रुग्ण आहेत मॉडर्न होमिओपॅथीमध्ये ज्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे की या जीवावरच्या दुखण्यातून देखील ते बाहेर पडलेले आहेत आणि असे खूप चांगले रिझल्ट्स आपल्याकडे आहेत। त्या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत सर। पण लक्षणं तुम्ही काय सांगाल ह्याची? लक्षणांमध्ये आपण बघितलं की सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे कावीळ होणं। हां, कावीळला अंग पांढरं पडणं, वारंवार ताप येणं, थंडी वाजून येणं, संडासला पातळ होणं, रक्ताच्या उलट्या होणं, संडासमधनं रक्त पडणं, हातापायाला सूज येणं, पोटाला सूज येणं, छातीत पाणी होणं, पोटात पाणी होणं, त्यामुळे दम लागणं, ही लक्षणं आहेत। बरोबर आहे। आणि मग फॅटी लिव्हर हा जो आजार आहे, तर फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिस ह्याचा काय संबंध? फॅटी लिव्हर हे इज वन ऑफ द पॉझिटिव्ह फॅक्टर ऑफ लिव्हर सिरोसिस। फॅटी लिव्हर झाल्यानंतर बऱ्याच रुग्णांना काही वर्षानंतर लिव्हर सिरोसिस होऊ शकतो। अच्छा, म्हणजे फॅटी लिव्हर ही आधीची स्टेज आहे असं म्हटलं तरी आपण जे ओबेस रुग्ण आहेत, जाड रुग्ण आहेत, त्या जाड लोकांमध्ये फॅटी लिव्हर दिसून येते। ओके। आणि आपण चाचण्या कोणत्या करतो की हे लिव्हर सिरोसिस आहे हे कन्फर्म करण्यासाठी? चाचण्यांमध्ये प्रामुख्याने रक्ताच्या चाचण्या आहेत आणि सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅनच्या चाचण्या आहेत। रक्ताच्या चाचण्यांमध्ये सीबीसी, ज्यामध्ये हिमोग्लोबिन कमी येतं, प्लेटलेट कमी येतं, आणि एलएफटी मध्ये एसजीओटी एसजीपीटी हे वाढतं। अच्छा, बिलिरुबिन वाढतं, अल्कलाइन फॉस्फेटेज वाढतं, जीजीटीपी वाढतं। हे म्हणजे डिरेंट एलएफटी आणि सीबीसी असा असेल। अधिक सोनोग्राफीमध्ये लिव्हरचा सोनोग्राफिक अपीअरन्स बिघडतो। नोड्युलर लिव्हर दिसतं, सिरोटिक लिव्हर दिसतं, पोटात पाणी दिसतंय, व्हेनस कोलॅटरल दिसतात स्प्लीन आणि लिव्हरच्या आजूबाजूला, पोर्टल हायपरटेन्शन दिसतंय। काही रुग्णांमध्ये पोर्टल व्हेन थ्रोम्बोसिस असतो। ओके, स्प्लीनचा आकार वाढलेला असतो, पोटात पाणी दिसतंय, असायटिस आणि प्लुरल इफ्युजन दिसते एक्सरे मध्ये किंवा सोनोग्राफीमध्ये। ही लक्षणं इंडिकेट करतात की त्या रुग्णाला लिव्हर सिरोसिस आहे। लिव्हरची एमआर इलेस्टोग्राफी केली जाते किंवा अल्ट्रासोनिक इलेस्टोग्राफी केली जाते किंवा लिव्हरचा सिटी स्कॅन केला जातो। लिव्हर सिरोसिसच्या काही रुग्णांमध्ये लिव्हर कॅन्सर सुद्धा दिसतो। त्याला हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा असं म्हटलं जातं। त्यामध्ये सिरम अल्फा फिटोप्रोटीन नावाची एक टेस्ट आहे, एएफपी हाय असते, आणि लिव्हरचं एफएनएसी किंवा हिस्टोपॅथॉलॉजिकल बायोप्सी, सिटी गायडेड बायोप्सी किंवा यूजी गायडेड बायोप्सीमध्ये हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा कन्फर्म होतो। बरोबर आहे। म्हणजे आपण ही जी सगळी लक्षणं आहेत ती दिसतात किंवा चाचण्या तुम्ही ज्या सांगितल्या त्या सगळ्या चाचण्यांद्वारे आपल्याला हे कन्फर्म होऊ शकतं की लिव्हर सिरोसिस आहे। लिव्हर सिरोसिस हा जो आजार आहे हा किती झपाट्याने वाढतो? तर खूप झपाट्याने वाढतोय असं दिसून येतंय की कारणं खूप आहेत। त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये किंबहुना गेल्या 20 वर्षांमध्ये लिव्हर सिरोसिसच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होते असं दिसून आलंय। त्यामध्ये व्हायरल हिपॅटायटिस आणि अल्कोहोलिक हिपॅटायटिसचं प्रमाण खूप आहे, आणि त्याच्या खालोखाल ऑटो इम्युन हिपॅटायटिस। ओके, कुठल्याही कारण माहीत नसताना होणारं कारणाशिवाय। आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे ड्रग इंड्यूस हिपॅटायटिस, ज्यामध्ये अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग्ज, अँटीबायोटिक्स आणि पेन किलर्स NSAIDs हे प्रमुख कारण आहे। आज आपण चर्चा करतोय लिव्हर सिरोसिस बद्दल, आणि लिव्हर सिरोसिस ज्या पेशंट्सना झालेला आहे आणि जे पेशंट्स लिव्हर सिरोसिस मधून बाहेर पडलेले आहेत अशा पेशंट्सचा जो अनुभव आहे तो जाणून घेणार आहोत। आरोग्याचं मॉडर्न युग ह्या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। जनार्दन चाळके हे लिव्हर सिरोसिसचे पेशंट होते आणि त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली आणि अल्पावधीतच त्यांना उत्तम असे रिझल्ट्स मिळालेले आहेत। त्यांचा जो अनुभव आहे मॉडर्न होमिओपॅथी I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything
I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast, I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast, I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. त्यांना रक्त देण्याची खूप गरज असायची. असं आम्ही 2016 पर्यंत ही ट्रीटमेंट घेतच होतो. त्या काळामध्ये मला डॉक्टरांनी सांगितलं त्यांचा लिव्हर 80% डॅमेज झाले आणि त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करावंच लागेल. त्यांच्या पोटात पाणी झाले होते. ते नोकरी करत असल्याने सततच्या त्रासाने ते नोकरीवर जाऊ शकत नव्हते. जानेवारी 2018 मध्ये त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. औषधोपचार सुरू केल्यानंतर 2च महिन्यात त्यांना होणारा त्रास कमी झाला. मी टीव्हीवर डॉक्टर मानेंची मुलाखत पाहिली. त्या मुलाखतीमध्ये पाहिल्यानंतर आम्ही दोघा नवरा बायकोनी विचार केला की आपण ह्या डॉक्टरांकडे जाऊन. तिथे आम्हाला डॉक्टर मानेंनी आत्मविश्वास दिला की मी ह्यांना पूर्णपणे बरं करेन, मी ह्या त्रासातनं ह्यांना पूर्ण बाहेर काढेन. आणि त्यांचा विश्वास आणि आमचा आत्मविश्वास या दोन्ही गोष्टींवर आम्ही दोघांनी विचार करून औषधं चालू केली. त्यांचे सतत हातपाय सुजणे बंद झाले. सतत ताप येणे व सतत जुलाब होणे हे सर्व त्रास बंद झाले आहेत. मॉडर्न होमिओपॅथिक यांचे औषध मी चालू केल्यावरती माझ्या पोटामधील पाणी कमी झाले. त्यानंतर हातापायाला जी सूज येत होती ती सुद्धा फार कमी होत गेली. त्यांचा HB 10.1 इतक्या प्रमाणात वाढला आहे. त्यांना पूर्वीसारखे सतत ऍडमिट व्हावे लागत नाही. आता त्यांच्या हातापायाला सूज येत नाही, पोटात गॅस होत नाही, त्यांना रक्ताची उलटीही होत नाही. त्यांचं हिमोग्लोबिन पण आता बऱ्यापैकी स्टेबल आहे. त्यांचा LFTचा रिपोर्ट पण नॉर्मल यायला लागलाय आणि ते रेग्युलर आता ऑफिस जॉईन करतात, ऑफिसला जातात, बाकी सगळी स्वतःची कामं स्वतः करतात. मी आता सध्या ऑफिसमध्ये पण येणं जाणं करतो आणि आता मला तसा काही त्रास असा नाही आहे. हातापायाला सूज नाही आहे, पोटात पाणी पण नाही आहे किंवा रक्ताची उलटी पण झाली नाही. त्यामुळे माझी सध्या तब्येत व्यवस्थित आहे डॉक्टर मानेंच्या कृपेने. रिपोर्टनुसार त्यांचा लिव्हर सिरोसिस आजार बरा झाल्याचे दिसून आले आहे. त्यांना पूर्वीचा कोणताही त्रास होत नसून ते सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतींनी जनार्दन चाळके या रुग्णांना खूप फरक पडलेला आहे आणि आता त्यांचं जे आयुष्य आहे ते पूर्ववत पुन्हा होत आहे. जनार्दन चाळके यांच्या केस स्टडीविषयी त्याचप्रमाणे लिव्हर सिरोसिसविषयी आणखी माहिती करून. जनार्दन चाळके हे जे रुग्ण होते त्यांना लिव्हर सिरोसिस झाला होता आणि ते आता पूर्ववत होत आहेत. तर सर आम्हाला त्यांच्याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीने ते आले होते आणि त्यांना कितपत आशा होती की ते ह्या स्टेजपर्यंत पोहोचतील. त्यांना बऱ्याच वर्षापासून वारंवार पोटात पाणी होणं या कारणामुळं लिव्हर सिरोसिसचं डायग्नोसिस झालं. तो ऑटोइम्युन हिपॅटायटिस होता आणि त्यामुळं त्यांना खूप वर्षापासून हॉस्पिटलायझेशन रिपीटेडली व्हायचं, पोटातलं पाणी काढायला लागायचं, वारंवार ताप यायचा, असंबंध बडबड करायचे ते अमोनिया वाढल्यामुळं आणि वेट लॉस प्रचंड होता त्यांना. अमोनिया वाढल्यामुळं बेशुद्ध अवस्थेत जायचं प्रमाण पण त्यांचं खूप होतं. अशासाठी ते आपल्याकडे आले साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी. त्यावेळेला त्यांचे LFT जे आहे ते डिरेंट होते, हिमोग्लोबिन कमी, प्लेटलेट कमी, वेट लॉस, वारंवार ताप येत होता त्यांना, संडासला पातळ लागत होतं आणि काही वेळेला रक्ताच्या उलट्या होत होत्या. आपल्याकडे आल्यानंतर काही महिन्यांमध्ये त्यांचं हॉस्पिटलायझेशन कमी झालं
जानेवारी 2018 पासून ते डिसेंबर 18 पर्यंत एकदाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले नाहीत. अच्छा. आता आपले औषध चालू आहेत, त्यांना अंडर ट्रीटमेंट आहेत. ते सगळ्या रिपोर्टमध्ये सुधारणा आहे. ताप यायचं बंद झालंय, पोटात पाणी यायचं बंद झालेलं आहे, असंबंध बडबडणं, अमोनिया वाढणं हे बंद झालेलं आहे, रक्ताच्या उलट्या बंद झालेल्या आहेत. आधी जी स्कोपी गेली त्या स्कोपीमध्ये त्यांना इसोफेजियल व्हॅरायसिस दिसून आलेले होते. आता व्हॅरायसिस त्यांचे पूर्णपणाने गेले. आताच्या स्कोपीमध्ये कुठल्याही प्रकारे त्यांना रक्तवाहिन्यांना सूज नाही. म्हणजे हे पण इंडिकेट करते की लिव्हर त्यांचं काम करायला लागले. म्हणजे पोर्टल व्हेन थ्रोम्बोसिस आणि पोर्टल हायपरटेन्शन जे होतं ते पूर्णपणाने निघून गेलेलं आहे, हे यावरून दिसून येते. म्हणजे मी जे म्हणतो की पॅथॉलॉजिकल चेंजेस रिव्हर्स होतात ते या प्रकारे पण आपल्याला ते दिसू शकतं किंवा दिसतंय. खरं. अशा प्रकारे ते पूर्ण बरं व्हायच्या दिशेने निघालेले आहेत, पण ते अजून अंडर ट्रीटमेंट आहेत. बरोबर आहे. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही देखील अनेक केसेस सांगितल्या की रुग्ण हा बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो आणि तिथली जी प्रचलित उपचार पद्धती असते ती चालू असते. तर मग ती चालू ठेवून तुम्ही होमिओपॅथी औषधं सुरू करता की कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते? बऱ्याच वेळेला जर खूप सिरियस कंडिशनमध्ये रुग्ण असेल तर फक्त काही महिनेच रुग्णांना पाणी काढायला लागते. जर आसायटिस असेल तर, अमोनिया खूप जर वाढला असेल आणि पेशंट बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्यांना लॅक्झेटिव्ह देऊन, एनिमा देऊन तो अमोनिया कमी करायला लागतो. हे फक्त काही महिन्याचीच गोष्ट आहे, काही दिवसांचीच. जसं जसं आपल्या उपचारानं लिव्हर काम करायला लागतं तसं अमोनिया वाढायचं बंद होऊन जातं, हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी बंद होते, पोटात पाणी व्हायचं बंद होतं. म्हणजे फार काळ त्याला ॲलोपॅथीची मदत घ्यावी लागत नाही. बरोबर आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये. ड्रग्जमध्ये ॲलोपॅथीचे आम्ही फक्त पोर्टल हायपरटेन्शनसाठीचे ड्रग्ज काही महिने चालू ठेवतो. बऱ्याच वेळेला पहिल्या महिन्यापासून औषधं कमी करायला, म्हणजे जे डायुरेटिक्स आहेत ते कमी करायला सुरुवात करतो. दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासून लॅक्झेटिव्ह कमी करायला सुरुवात करतो. पोर्टल हायपरटेन्शनसाठी जे ड्रग दिले जातात ते सुद्धा 1-2-3 महिन्यानंतर कमी करायला आपण सुरुवात करतो. आणि त्यानंतरच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं ॲलोपॅथिक औषध घ्यायला लागत नाही. जर पेशंट सिव्हिअरली डायबेटिक असेल तरच इन्शुलिन किंवा त्याचे डायबेटिकचे जे ओरल टॅबलेट्स आहेत, औषधं आहेत ती घ्यायला लागतात. नाहीतर कुठल्याही प्रकारची ॲलोपॅथिक औषधं 3ऱ्या महिन्यानंतर घ्यायला लागत नाहीत. बरोबर आहे. सर, एक असाही एक गैरसमज असतो की जी होमिओपॅथी ट्रीटमेंट असते त्याला काम करायला थोडासा वेळ लागतो, असा एक जनमानसात एक गैरसमज आहे. आणि आपण बघतो की तुमच्याकडचे जे पेशंट्स आहेत ते काही दिवसातच, आणि काही तर मी अशाही केसेस ऐकलेल्या आहेत की काही तासातच एक डोस घेतल्यानंतर बरं वाटलेलं आहे. तर ह्याबद्दल काय सांगाल? हा गैरसमज आहे. हा गैरसमज काही अंशी खरा आहे, काही अंशी खोटा आहे. मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून हा गैरसमज पूर्णपणाने आम्ही खोडून टाकलेला आहे. कारण आमच्याकडे जे रिझल्ट्स आहेत मॉडर्न होमिओपॅथीकडे ते कुणाकडेही नाहीत, जे नम्रपणाने सांगू इच्छितो. काही एक डोसमध्ये उठून बसलेले पेशंट आमच्याकडे आहेत. सिंगल डोस खाल्ल्यानंतर पोटातलं पाणी हे 2ऱ्या-3ऱ्या महिन्यानंतर कमी होऊन निघून गेलेलं आहे. म्हणजे जर आसायटिस जात असेल, आसायटिस जनरली लोकांना आठवड्यातनं 2-2 किंवा 3-3 वेळेला पाणी काढायला लागते, किंवा ज्यांना अल्टरनेट पाणी काढायला लागते, अशा रुग्णांचं पण पोटातलं पाणी गेलेलं आहे आणि ते काही महिन्यांमध्ये गेलेलं आहे. असं असताना आपण असं म्हणू शकत नाही की होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही स्लो आहे. कारण पॅथॉलॉजिकल प्रोग्रेस जो झालेला आहे त्याला रिव्हर्स व्हायला, रिपेअर व्हायला शरीराला वेळ हा लागणारच आहे. पण सिम्पटमॅटिक रिलीफ हा खूप फास्ट मिळतो. इव्हन एखाद्या अँटीबायोटिकपेक्षा, पेन किलरपेक्षा, तुमच्या अँटीॲस्थमॅटिक ड्रगपेक्षा सुद्धा फास्ट रिलीफ हा मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचाराने रुग्णांना दिसून येतोय. त्यामुळे त्या अँगलने जर विचार केला तर मॉडर्न होमिओपॅथिक उपचार पद्धती सर्वोत्कृष्ट आणि सर्वात फास्ट वेगवान आहे म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आणि विशेषतः जेव्हा आपण लिव्हर सिरोसिसचा विचार करतो तेव्हा जर आपण कंपॅरिझन केलं तर नक्कीच असं म्हणता येईल की प्रचलित उपचार पद्धतीपेक्षाही जलद रिझल्ट्स आपल्याला मॉडर्न होमिओपॅथीमध्ये मिळू शकतात. सर, फरक काय आहे प्रचलित उपचार पद्धतीमध्ये? समजा एखाद्या रुग्णाला आसायटिस असेल किंवा प्युरल इफ्युजन असेल तर फक्त डायुरेटिक्स देणं आणि पोटातलं पाणी टॅपिंग करून काढणं हीच प्रचलित उपचार पद्धती आहे. मॉडर्न होमिओपॅथिक रुग्ण आजाराच्या मुळाशी जात असल्यामुळं पाणी व्हायचंच बंद होतंय ना. पोर्टल हायपरटेन्शन एकदा त्याचं गेलं की पाणी व्हायचं बंद होते. रुग्णाला इसोफेजियल व्हेरायसिस असतात. कधी असतात तर पोर्टल हायपरटेन्शन असल्यामुळे असतात, आणि त्यावेळेला त्याला सारखं वारंवार बँडिंग करायला लागते. 2ऱ्या-3ऱ्या महिन्यानंतर आपल्या रुग्णांना बँडिंग करावं लागत नाही. म्हणजे ते कायमचं पोर्टल हायपरटेन्शन गेले असा त्याचा अर्थ झाला, रिलीव्ह झाले. त्यामुळे जे इसोफेजियल आणि स्टमकचे व्हेरायसिस आहेत ते पूर्णपणे निघून जातात. ब्लिडिंग जे आहे, हिमॅटेमेसिस आणि हिमॅच्युरिया आणि संडासवाटे जाणारं जे रक्त आहे ते पूर्णपणानं थांबतंय. म्हणजे पॅथॉलॉजिकल चेंजेस हे रिव्हर्स होतात. मग इतक्या लवकर जर हे होत असेल तर कन्व्हेन्शनल उपचार पद्धती फक्त सिम्पटम ट्रीट करते किंवा पोटातलं पाणी काढते. आपल्या औषधाने पाणी व्हायचंच बंद झालं तर पाणी काढायचा प्रश्नच येत नाही ना. बरोबर. आसायटिस गेला,
ह्याचा दुसरा अर्थ असा आहे की तो पॅथॉलॉजी रिव्हर्स व्हायला लागलेली आहे म्हणून तो आसायटिस गेला. पॅथॉलॉजी रिव्हर्स व्हायला लागली म्हणून तो इसोफेजियल व्हेरायसिस गेले म्हणून तो ब्लिडिंग थांबलं. पॅथॉलॉजी रिव्हर्स व्हायली म्हणून हिमोग्लोबिन वाढायला लागलं, प्लेटलेट वाढायला लागले, LFT नॉर्मल यायला लागले. म्हणजे रोगाचं मुळापासून उच्चाटन ज्याला आपण म्हणतो ते मॉडर्न होमिओपॅथीमध्ये होतं. फक्त मॉडर्न होमिओपॅथीने होतं असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच सर. मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की जो अनेक रुग्णांच्या मनात असतो की प्रचलित उपचार पद्धतीमध्ये जो खर्च येतो आणि मॉडर्न होमिओपॅथीमध्ये जो खर्च आहे, कारण खर्चाचं गणित, आर्थिक गणित हे देखील अतिशय महत्त्वाचं असतं रुग्णांसाठी, तर त्याच्याबद्दल काय प्रचलित सांगाल? उपचार पद्धतीमध्ये ICUला आणि ICCUला ऍडमिट करायला दिवसाला 15, 20, 30 हजार रुपये, 40 हजार रुपये खर्च येतो रुग्णांना. सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट केली जाते, औषधांचा खर्च वेगळा येतो, बऱ्याच वेळेला हॉस्पिटलाइजचा खर्च वेगळा येतो, बेड चार्जेस येतात. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये 90% वेळेला घरात राहून औषधं घ्यायची असतात. घरात राहून औषधं घेऊन रुग्णांमध्ये फरक पडतो, त्यामुळे हॉस्पिटलायझेशन करायची गरज नाही. OPD बेसिस ट्रीटमेंट असल्यामुळे खर्च कमी आहे. फक्त उपचार पद्धतीचा कन्सल्टिंगचा आणि उपचारांचा जो खर्च असेल तेवढाच खर्च आहे, बाकी काहीच खर्च नाही. त्यामुळे प्रचंड फरक पडतो. प्रचलित उपचार पद्धतीमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलं जाते, त्याचा लाखो रुपयांमध्ये खर्च आहे. आपल्याकडनं काही हजारो रुपयांमध्ये ते आजार बरे होतात. खरंय. खूप खूप धन्यवाद डॉक्टर आपण दिलेल्या ह्या माहितीबद्दल. आणि खरोखरच अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली. आणि शस्त्रक्रियेबद्दल जे काही गैरसमज असतात किंवा होमिओपॅथीच्या गतीबद्दल जे गैरसमज असतात ते देखील आजच्या कार्यक्रमामधून, आजच्या एपिसोडमधून आम्हाला क्लिअर